नमस्कार. नुकतीच आता मी एक बातमी पाहिली. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे नेते अनिल बाबूजी देशमुख यांच्यावर एक भ्याड हल्ला झाला. तेथील सलील बाबू देशमुख हे त्यांचे चिरंजीव उभे आहे आणि त्यांच्या विरोधात चरणसिंग ठाकूर हे उभे आहे. त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली आणि त्यात ते जखमी झाले. त्यांना आता रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. हा हल्ला म्हणजे स्पष्ट या महाराष्ट्रात चित्र आहे का महायुती आता भांबावली आहे. बेबुंदशाहीचं वातावरण या महाराष्ट्राच्या राजकारणात चालू आहे. त्यांना कळून चुकलं का आपला पराभव पक्का आहे आणि त्याच्यामुळे हे असे भ्याड हल्ले करत आहे. याच्या अगोदर एक हल्ला गणेश गीते यांच्या भावावर झाला होता. असा हे आता दुसरा हल्ला राष्ट्रवादीच्या नेत्यावर आहे. म्हणजे यांनी टार्गेट केलं आहे. हे आता आदरणीय पवार साहेबांच्या ज्या मोठ्या सभा गाजल्या आणि महाराष्ट्राच्या सत्ता पालट करण्यामध्ये पवार साहेबांचं मोठं योगदान आहे म्हणून यांच्या नेत्यांना टार्गेट करायचं आणि यांच्या सीटाच येऊ द्यायच्या नाही आणि महाविकास आघाडीचं सरकार बनलं नाही पाहिजे. याच्यासाठी हे अशा पद्धतीचे भ्याड हल्ले करत आहे. या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. या महायुती सरकारचा सुद्धा निषेध करतो आणि सोबतच मी एवढंच म्हणेन का आमचे नेते अनिल बाबू देशमुख यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा हो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि याची लवकरात लवकर चौकशी व्हावी आणि जे कोणी त्याच्यात जे गोटमार करणारे दगडफेक करणारे जे कोणी तिथं कार्यकर्ते चरणसिंग ठाकूर यांचे होते त्यांना लवकरात लवकर प्रशासनाने अटक करावी. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.